अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक गाजली ती विरोधकांच्या फाटाफुटीनं। अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विजय अग्रवाल विजयी झाले। त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अब्दुल जब्बार यांचा 8 विरुद्ध 4 मतांनी पराभव केलाय। या निवडणुकीत स्थायी समितीच्या एकूण 16 सदस्यांपैकी 4 सदस्य गैरहजर होते। या निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालंय, कारण स्थायी समितीतले काँग्रेसचे 4 पैकी 2 सदस्य ऐनवेळी गैरहजर राहिले, तर राष्ट्रवादीच्या एका सदस्यासह एक अपक्ष नगरसेवक देखील या निवडणुकीत गैरहजर होता। तर आधी तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या 2 सदस्यांनी ऐनवेळी काँग्रेसला मतदान केलं। 2012-13 नंतर तब्बल 3 वर्षांनी अकोला महापालिकेत स्थायी समिती अस्तित्वात आली। आतापर्यंत स्थायी समितीचं गठन न्यायालयीन लढाईमध्ये रखडलं होतं। न्यायालयीन प्रक्रियेमुळे आजपर्यंत सभापती थांबला होता, पण पुन्हा न्यायालयाने परवानगी दिल्यानुसार आजचा सभापती झालेला आहे आणि या शहराचा विकास सगळ्यांना सोबत घेऊन करण्याचा एकच मानस केंद्रात, राज्यात आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। या शहराचा विकास झाला पाहिजे एवढीच यावेळेस ईश्वरचरणी प्रार्थना करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।